मालवणमधील राजकोट किल्ल्यावर 26 ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि जगभरातले शिवप्रेमी हळहळले। मात्र शिवप्रेमींसाठी आनंदाची बाब म्हणजे राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या नव्या पुतळ्याच्या कामाला वेग आलाय। नव्यानं उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याची झलक महाराष्ट्र सर्वप्रथम एबीपी माझावर पाहणार आहे। ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचे पुत्र अनिल सुतार हे शिवरायांच्या नव्या पुतळ्याची उभारणी करतात। कोसळलेला पुतळा 28 फूट उंच होता, मात्र नव्यानं उभारण्यात येणारा पुतळा हा 60 फूट उंच असणार आहे। तसाच महाराजांचा शेला हा पुतळ्याचं खास वैशिष्ट्य आहे। नेमका हा पुतळा कसा असेल, त्याचं काम कुठवर आलंय, यासह महाराष्ट्राला पडलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात स्वतः अनिल सुतार यांच्याकडून। राजकोटच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्यानं उभा केला जाणार आहे आणि त्याच्या कामाला देखील सुरुवात झाली आहे। ज्यांच्याकडे हे काम आहे आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फुटी पुतळा या ठिकाणी उभा करणार आहेत ते सुतार सर आपल्यासोबत आहेत। सर, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। धन्यवाद। कारण की हे खूप मोठं आव्हान असेल तुमच्या समोर, कारण की मागची घटना त्याची पार्श्वभूमी आपल्याला आहे। तर सुरुवातीचा प्रश्न असा आहे की हे जो पुतळा आहे तो कसा असेल? हा याचा पोज साधारण 30 आहे। एवढं त्यात म्हणजे थोडेसे चेंजेस, म्हणजे एक तर मोठा पुतळा आहे 60 फुटाचा, म्हणजे डोक्यापर्यंत 60 फूट आहे आणि तलवारीपर्यंत आणखीन 15-20 फूट आणखीन वर जातो। आणि जी ती जागा आहे ते समुद्रकिनारी आहे जिथे पूर्वी पुतळा लागला होता, तिथे हवा खूप चालते। तर त्या दृष्टीने आम्ही जे स्ट्रक्चर बनवलं आहे ते स्टेनलेस स्टीलचं स्ट्रक्चर आहे। त्या ड्युप्लेक्स नावाचं स्टील असतं, खूप मजबूत असतं। तर IIT मुंबईने त्याचं अप्रुव्हल दिलेलं आहे आपल्याला। आणि ब्रॉन्झ जे आहे ते आपण C903 म्हणून असतं, ज्याच्यामध्ये 88% कॉपर असतं, 8% टिन असतं आणि 4% झिंक असतं। ते मेटल आपण वापरून हा पूर्ण पुतळा करणार आहे। बरं, पण ह्याला निर्मितीला किती दिवस लागतील असं आपल्याला वाटतं? आपल्याला 6 महिन्याचा वेळ मिळालेला आहे आणि आता ते पूर्ण जुनं फाउंडेशन तोडणं सुरू आहे आणि मोठा पुतळा असल्यामुळे त्याचं वजन जास्त आहे। आपलं त्याचं फाउंडेशन आणखीन खोल न्यावं लागेल आणि तिथे खडक पण आहे, हार्ड रॉक आहे। तर त्याला फाउंडेशनलाच जवळजवळ 1-1.5 महिना लागणार आहे आणि तोपर्यंत आपला पुतळा पण तयार होऊन जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपण लावण्याची सुरुवात करू। बरं, हा पुतळा उभारताना गेल्या वेळच्या अनुभवाचा म्हणजे अनुभवातून काय शिकायला हवं असं आपल्याला वाटतं? काय की म्हणजे एक तर एक्सपिरियन्स गरजेचं असतं कोणालाही, कारण काय मोठी वस्तू आहे, समुद्राजवळ आहे, तिथलं हवामान कसे वादळ येतात, कशी हवा चालते, ते सगळं लक्षात ठेवून स्ट्रक्चर डिझाईन करायला पाहिजे। आम्ही बरेच मोठे मोठे 100, 100, 150 फुटाचे पण पुतळे केले। आम्ही प्रत्येक वेळी चांगला स्ट्रक्चर इंजिनियर, म्हणजे ज्याला माहिती आहे आपल्या कामाबद्दल, तिथले जे अर्थक्वेक झोन असतो, हवाचा काय वेग आहे, ते सगळं आपण लक्षात ठेवून आपण ते डिझाईन करतो। आणि प्रत्येक वेळेस IIT कडून आम्ही त्याचं अप्रुव्हल पण करून घेतो। म्हणजे आपल्याला काही शंका असा, कारण आपण खूप टेक्निकल नसतो, पण काय मी एक आर्किटेक्ट पण असं आहे आणि इंजिनिअरिंगचं नॉलेज असल्यामुळे आणि स्ट्रक्चरल इंजिनियर्सबरोबर डील करता आम्हाला सवय असल्यामुळे आम्ही त्याला व्यवस्थित डिझाईन करू शकतो आणि त्याला पूर्ण बनवू पण शकतो। आपल्या खरं तर कुटुंबाला खूप मोठा अनुभव आहे, मग ते दिल्लीतल्या श्रीकृष्णाचा स्टॅच्यू असेल किंवा सर्वात मोठा स्टॅच्यू भारतातला असेल, या सगळ्या अनुभवाचा कसा फायदा होईल? नाही, बघा, सरदार पटेलचा मोठा पुतळा केला, त्याच्यामध्ये स्ट्रक्चर कसं होतं ते मला माहिती आहे। 125 फुटाचा आपण आंबेडकर साहेबांचा पुतळा केला आहे हैदराबादला। आता 350 फुटाचा आंबेडकर करतोय, मुंबईसाठी करतोय। याच्याशिवाय कॅम्पेगौडाचा स्टॅच्यू आहे, जोरहाटला आम्ही लचितचा स्टॅच्यू केला आहे। असे बरेचसे पुतळ्याचा आपल्याला अनुभव असल्यामुळे आपल्याला माहिती असतं काय कसं करायचं। मूर्तीच्या मागची काय संकल्पना आहे? संकल्पना अशी आहे की म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज आपलं तलवार उगारून आपल्या माळव्यांना सांगतात की आपण कोणी पण आपल्या अगेन्स्ट जर कोणी आलं तर आपण त्यांच्याशी लढाई करू
आणि एक दगडावर त्यांचा पाय ठेवलेला आहे, उजवा पाय असा दगडावर आहे, कारण तिथे सगळं खडक आहे तिकडे मालवणला. तर त्याच दगडाचा आपण एक सपोर्ट म्हणजे असं की त्या एन्व्हायरमेंटमध्ये तिथे जेव्हा कधी राहिले असतील तिथे उभे, कसं दगडावर उभे राहून त्यांनी आश्वासन दिलं असेल किंवा आव्हान दिलं असेल, तर त्या पोजमध्ये आपण ते पुतळा केला आहे. बरं, काय आव्हानं आहेत? आव्हान म्हणजे असंच की म्हणजे पुढे जे पण काही आपल्यावर शत्रूंचा अटॅक होईल, काही आपण त्याला लढू. नाही, पुतळा बनवताना काय आव्हान आहे माझा प्रश्न असा. अच्छा, आव्हान म्हणजे कसं आहे आता हे सगळे जे आपल्याला स्ट्रक्चर जे आपण करतो आहे, ब्रॉन्झ चांगलं वापरतो आहे आणि IIT कडून अप्रुव्हल झालेलं आहे, हे सगळं आम्हाला खात्री आहे की म्हणजे पुतळा एकदम व्यवस्थित होईल आणि तिथल्या वातावरणासाठी जशी मजबूती पाहिजे ते सगळं येईल. बरं, काय काळजी घेतली आहे यावेळी मूर्ती बनवताना? त्याचं कसं असतं, आपण 2 पायावर जेव्हा पुतळा उभा करतो, मागच्या 2 पायावर उभा होतो, आम्ही मोठ्या पुतळ्यामध्ये काही वेळेस काही सपोर्ट देतो. त्याच्यामध्ये आम्ही शेला असा घेतला आहे की शेला एक 3rd पॉईंट पण आहे त्याला सपोर्ट. म्हणजे एक ट्रायंग्युलर फॉर्म जेव्हा असतो त्याला एक मजबूती येतं. ट्रायंग्युलर बेस कुठल्याही बिल्डिंगला असो, कुठल्याही स्ट्रक्चरला असो, ते एक स्टेबल मानले जातं. तर 2 पायांचा सपोर्ट आणि शेला तो जो खाली जमिनीला टेकलेला दाखवलेला आहे, हवेमध्ये उडतो पण आहे, टेकलेला पण आहे, तर हे 3 पॉईंटचा सपोर्ट आहे त्याच्यासाठी. तर त्याच्याने खास मूर्ती खूप चांगली म्हणजे साऊंड आणि त्याला मजबूती असणार आहे. या ऐतिहासिक वारशासाठी आणि ऐतिहासिक कामासाठी ABP माझाकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. आपण एवढा वेळ ABP माझा सविस्तर बोलला त्याबद्दल. निश्चितच 6 महिन्यामध्ये हा पुतळा तयार होईल आणि त्यासाठी काय काळजी घेतली आहे, कशा पद्धतीचा हा पुतळा असेल आणि त्यामध्ये काय काय वापरलं जाईल जेणेकरून पूर्वीसारखी दुर्घटना घडू नये, ही देखील काळजी या ठिकाणी घेतली आणि सुतार सरांनी आपल्याला या सगळ्याबद्दल सविस्तर सांगितलेलं आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.